नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये दाखवत होता, परंतु मित्रांनो त्याच्यावरती स्क्रूटनी म्हणजे तुमच्या अर्जाचं या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला तुमच्या ॲप मधूनच तुम्हाला तुमचा स्टेटस कळणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा ॲप फॉर्म जो आहे रिजेक्ट झालाय का, अप्रूव्ह झालेला आहे का, पेंडिंग मध्ये आहे का, किंवा रिजेक्ट होऊनही तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एडिट देखील करता येणार आहे। ती संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आलेलं आहे, खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी असणार आहे। तुम्ही जर अर्ज केलाय तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर काय करायचं, तुम्हाला नारी शक्ती दूत जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला प्ले स्टोर मध्ये जाऊन अपडेट करायचे, त्यानंतरच तुम्हाला नवीन अपडेट जे आहे तुम्हाला ॲप मध्ये दिसणार आहे। बघा, तुमचं ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्ही ज्या नंबरवरनं तुमचं प्रोफाईल लॉग इन करून फॉर्म भरलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तुमचा फॉर्म काय करायचा आहे, या ठिकाणी ॲप जे आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे, तो फॉर्म तुमचा ओपन करायचा आहे। त्यासाठी काय करायचं, तुम्हाला केलेल्या अर्जावरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर पहा, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो ओपन होईल। इथे तुम्हाला स्टेटस सध्या पेंडिंग दाखवत आहे, ठीक आहे। तर याच्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर पूर्ण तुमचा फॉर्म ओपन होईल। तुम्ही जर याच्या अगोदर एडिट केलेला नसेल अर्ज तर तुम्हाला इथं एडिट फॉर्मचं ऑप्शन येईल पहा। SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर तेही तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता एक नवीन या ठिकाणी पाहू शकता बटन आलेलं आहे, जे की ब्ल्यू कलर मध्ये पहा आय बटन आलेलं आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन बटन आलेलं आहे। हेच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला आता त्यांनी दिलेली आहे, जसं की पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे तुमचा अर्ज अजून पेंडिंग टू सबमिटेड का दाखवत आहे त्याचं कारण इथं दिलेलं आहे बघा। आणि थोड्याच दिवसामध्ये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता ऑगस्टमध्येच याचे पैसे भेटणार आहेत, तर तुम्हाला इथंच तुमची लिस्ट लागणार आहे। इथंच तुमचा अर्ज या ठिकाणी पेंडिंग टू सबमिटेड जो दिसत आहे तिथं अप्रूव्ह, रिजेक्ट किंवा एडिटचं पुन्हा एकदा जर त्याच्यामध्ये काय एडिट करण्यासाठी त्यांनी ऑप्शन दिलं तर तुम्हाला एडिट देखील करता येणार आहे। इथंच ॲपमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी करता येणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की ही इन्फॉर्मेशन जी आहे ही सर्वच इन्फॉर्मेशन दाखवते आमचं, परंतु फॉर्म मध्ये पेंडिंग टू सबमिटेड अजून दाखवत आहे। तर बघा मित्रांनो, याच्यावरती कार्यवाही सुरू झालेली आहे। पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे पेंडिंग मध्ये दाखवत आहे अजून। ज्यांचं पेंडिंग मध्ये दाखवत आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, कोणाचं एखाद्याचं अप्रूव्ह दाखवत आहे का, रिजेक्ट दाखवत आहे का, तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्व कॅन्डिडेटला जी आहे याची माहिती कळेल। म्हणजे एवढं समजेल की कुठंतरी या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे, कुणाचं अप्रूव्ह दाखवत आहे, ठीक आहे। तर बघा, आता याच्यामध्ये पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे याचा अर्थ काय होतो, प्रलंबित ते सबमिट केलेले, म्हणजे सर्वेक्षण भरलेलं आहे परंतु अद्याप पुनर्वलोकनासाठी सबमिट केलेलं नाही। अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे बघा, सर्वेक्षण भरलेलं आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरलेला आहे परंतु पुनर्वलोकनासाठी सबमिट केलेलं नाही, ठीक आहे। फॉर्म भरला आहे, फॉर्म तुमचा या ठिकाणी स्टोअर झालेला आहे, परंतु पुनर्वलोकनासाठी म्हणजेच याच्यामध्ये ज्याची स्क्रूटिनी करायची असते किंवा त्याच्यावरती कार्यवाही जी आहे ती अजून झालेली नाहीये, त्याच्यामुळे हे जे तुमचा फॉर्म आहे तो अजून पेंडिंग मध्ये दाखवतोय। म्हणजे तुमच्या फॉर्मवरती अजून त्याची छाननी होणार आहे, त्याच्यावरती स्क्रूटिनी होणार आहे, त्याच्यामुळे तो सबमिटेड टू पेंडिंग दाखवत आहे, पेंडिंग टू सबमिटेड या ठिकाणी दाखवत आहे, ठीक आहे। ज्यांचा असा दाखवतोय त्यांनी असं समजायचं, पेंडिंग टू सबमिटेड ज्यांचं दाखवतोय किंवा ज्यांचा पेंडिंग दाखवतोय त्यांनी असं समजायचं की तुमच्या फॉर्मवरती अजून जे ऑफिशियल्स आहेत, जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी अजून कुठलीही कार्यवाही केलेली नाही, त्याच्यावरती कार्यवाही केली जाणार आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे तो पेंडिंग मध्ये दाखवतोय, त्याच्यावरती प्रोसेस झाली की पुढचे स्टेटस काय काय दाखवतील बघा। आता तुम्हाला पुढे पहा, एक तर मग काय होईल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल, ठीक आहे। अप्रूव्ह होईल म्हणजेच मंजूर होईल, सर्वेक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेलाय म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे पेंडिंग टू सबमिटेड जो आहे त्याच्यावरती कार्यवाही करून काय केलेला आहे, तो पुनर्वलोकन म्हणजे त्याचं छाननी करून तो स्वीकारला गेलाय, म्हणजे त्यांनी स्वीकारलाय फॉर्म, बाबा की बरोबर आहे। मग सबमिटर कडून आणखी कोणतीही कार्यवाही करायची आवश्यकता नाही, स्वीकारला गेलेला आहे पेंडिंग टू सबमिटेड मधून या ठिकाणी मंजूरसाठी म्हणजे अप्रुव्हलसाठी। तर तुमचा तो फॉर्म स्वीकारला गेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला परत कुठलीही कार्यवाही करायची गरज नाही, म्हणजे तुमचा फॉर्म पूर्णपणे अप्रूव्ह झालेला आहे, तुम्हाला त्याचे पैसे भेटून जाणार। जर आता तुमचा इन रिव्ह्यू दाखवत असेल म्हणजे पुनर्वलोकनात इन रिव्ह्यू दाखवत आहे म्हणजे सर्वेक्षण सध्या पुनर्वलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे, सबमिटर फीडबॅक किंवा मंजुराची वाट पाहत आहे, ठीक आहे। जर तुमचा इन रिव्ह्यू मध्ये दाखवत असेल फॉर्म तर असं समजायचे तुम्ही तुमचा जो पेंडिंग मधला फॉर्म आहे त्यांनी आता तो काढून घेतलेला आहे त्यांच्याकडे, त्याच्यावरती ते काय करतायत, चेकिंग करतायत तुमच्या फॉर्मवरती। जर अशा पद्धतीने स्टेटस मध्ये इन रिव्ह्यू दाखवत असेल, ठीक आहे, तर म्हणायचं की तुमच्या फॉर्मवरती काय आहे, या ठिकाणी कार्यवाही चालू आहे। तर तुम्ही जो फॉर्म सबमिट केलाय तुम्हाला मंजुरीची काय करायचे, वाट पाहायची आहे, म्हणजे रिव्ह्यू मध्ये असेल तर,
ठीक आहे. त्याच्यानंतर रिजेक्टेड म्हणजे नाकारले, रिजेक्टेड असं जर तिथं लिहून आलं तर सर्वेक्षण पुनर्वलोकन करून म्हणजे त्याच्यावरती तुमच्या फॉर्मवरती सर्व स्क्रुटिनी चेकिंग करून या ठिकाणी स्वीकारले गेलेलं नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही. तर बघा, एकदा रिजेक्ट जर स्टेटस तुमचा आला तर समजायचं की तुमचा फॉर्म जो आहे या ठिकाणी तपासला गेलेला आहे आणि तुम्हाला परत नवीन फॉर्म मात्र भरता येणार नाही. तर लिहिलंय त्यांनी पुन्हा सबमिट केलं जाऊ शकत नाही आणि तुम्हाला परत कुठलीही त्याच्यावरती कार्यवाही करायची नाही जर रिजेक्ट फॉर्म झाला तर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरही अजून एक स्टेटस असं दाखवू शकतो पहा, डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट. आता पहा, इथं अजून एक संधी तुम्हाला भेटू शकते. जर असा स्टेटस आला तर डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट असा स्टेटस आला तर समजायचं की अस्वीकृत आहे, म्हणजे त्यांनी स्वीकारला नाही, संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता. म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये काही कमतरता आहे. सर्वेक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे. असं जर या ठिकाणी स्टेटस आला तर तुम्हाला ही एक पुन्हा संधी असणार आहे की त्याच्यामध्ये काही जे बदल आहेत ते तुम्ही करू शकतात आणि पुन्हा एकदा फॉर्म सबमिट करू शकतात, पुन्हा तो तपासला जाईल, मग पुन्हा या ठिकाणी अप्रूव्ह होणार, रिजेक्ट होणार, ते परत अजून या ठिकाणी तुम्हाला स्टेटस त्याचा दिसणार. तर आता हे सर्व तुम्हाला जे सांगितले, तुम्ही म्हणाल की सर्वच ऑप्शन दाखवत आहेत, परंतु आमच्या फॉर्ममध्ये काय या ठिकाणी स्टेटस दाखवतोय, तुमच्या फॉर्ममध्ये सध्या सर्वांचाच पेंडिंग टू सबमिटेड स्टेटस दाखवत असेल पहा. ठीक आहे, सर्वांचा दाखवत असेल, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हा स्टेटस तुमचा दाखवत असेल. तर ही एक माहिती फक्त सध्या आलेली आहे की आता त्याच्यावरती आम्ही कार्यवाही चालू करत आहोत आणि पुढे तुम्हाला असे स्टेटस दिसू शकतात. कसे दिसू शकतात, या ठिकाणी बघा, पेंडिंग टू सबमिटेड आता सर्वांचा दाखवत आहे. पुढे काही जणांचा अप्रूव्ह होईल म्हणजे फॉर्म स्वीकारला गेला, अप्रूव्ह काही जणांचा स्टेटस दाखवेल, काही जणांचा इन रिव्ह्यू दाखवेल म्हणजे त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे आणि काही जणांचा या ठिकाणी रिजेक्टेड दाखवेल म्हणजे फॉर्म जो आहे तो नाकारला गेलेला आहे आणि काही जणांचं जे आहे डिसअप्रूव्ह दाखवेल आणि कॅन एडिट अँड रिसबमिट, तुम्ही त्याच्यामध्ये परत पुन्हा दुरुस्ती करून सबमिट करू शकतात. अशा पद्धतीचे हे 1, त्यानंतर 2, त्याच्यानंतर पहा या ठिकाणी 3, हे 3 स्टेटस जे आहेत तुम्हाला नंतर दाखवतील. सध्या पहिला स्टेटस जो आहे तो सर्वांचा दाखवत आहे पेंडिंग टू सबमिटेड. ठीक आहे. तर याच्यावरती मित्रांनो अशा पद्धतीची ही एक इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्येच एक मागचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ज्याच्यामध्ये स्वतः महिला व बालविकास मंत्री जे आहेत त्यांनी सांगितले त्या व्हिडिओमध्ये की आम्ही स्क्रुटिनी चालू केलेले म्हणजे फॉर्म तपासायला चालू केलेला आहे, जे की गाव पातळीपासून तालुका महानगरपालिका अशा समित्या ज्या स्थापन केलेल्या आहेत त्याच्यावरती. आणि हे जे पैसे असणार आहेत तुमचे या ठिकाणी रक्षाबंधनाच्या वेळेस म्हणजे त्याच्या रक्षाबंधनाची जी डेट आहे त्याच्या आसपास त्याच्या अगोदरच म्हणजे म्हणायचं हे जे पैसे असणार तुमचे पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे पण फॉर्म जे तुम्ही भरलेले असतील म्हणजे जेवढे आतापर्यंत 65 लाख फॉर्म आलेले त्याच्यामध्ये जे पण पात्र असतील त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत आणि ज्यांचे काही फॉर्म जे आहेत तपासायचे राहतील त्यांना या ठिकाणी ऑगस्टमध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे 3 महिन्याचे देखील पैसे भेटू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच जुलै ऑगस्टचे तर पहिल्या टप्प्यामध्ये 2 महिन्याचे पैसे सर्वांना भेटणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये त्यांची मुलाखत देखील तुम्ही बघू शकता, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ही एक महत्त्वाचा अशा पद्धतीचं अपडेट आलेला आहे. याच्यामध्ये तुमचा स्टेटस आता सर्वांचा पेंडिंग टू सबमिटेड असेल, याच्यामध्ये काय बदल झालेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर तुमच्या स्टेटसमध्ये बदल झालेला तर तुमचा फॉर्म जो आहे मित्रांनो या ठिकाणी मग तपासणी त्याच्यावरती चालू आहे. ठीक आहे. तर ही संपूर्ण माहिती आलेली आहे. कुणाचा इन रिव्ह्यू दाखवत असेल तर त्याच्यावरती कार्यवाही चालू आहे. पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आता या ठिकाणी समजलेला असेल की सर्वेक्षण भरलेलं आहे परंतु अद्याप पुनर्वलोकनासाठी म्हणजे तपासणीसाठी सबमिट केलेलं नाही, तपासणीसाठी त्यांनी तुमचा फॉर्म अजून घेतलेला नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी मित्रांनो ज्यांचे स्टेटस चेंज झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून याबद्दल दुसरे काही प्रश्न तुमचे असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.